नमस्कार, जय महाराष्ट्र. राष्ट्रप्रथमूर्ती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मंडळी, निर्विवाद सत्ता मिळताच एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. लाडक्या बहिणीबाबत 2100 रुपये कधी मिळणार, तारीख देखील सांगितली. राज्यात विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची भूमिका राहिली. या योजनेचे 5 हप्ते आतापर्यंत महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. दरम्यान निवडणुकीआधी या योजनेची रक्कम आम्ही 1500 वरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन शिंदे यांनी दिलं होतं. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणजे जुलै 2024 मध्ये अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मांडली होती. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. 5 हप्ते महिलांना मिळाले असून आता 6व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत महिला आहेत. निवडणुकीच्या प्रचार जाहीरनाम्यात महायुतीने या योजनेच्या रक्कम वाढ करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. तर सत्तेत आल्यास या योजनेची रक्कम 1500 वरून आम्ही दरमहा 2100 रुपये करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. यावरून एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे गटनेतेपदी निवड झाल्यावर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी शिंदे म्हणाले की ठरल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे आता 2100 रुपये केले जाणार असून आम्ही त्याचाही निर्णय घेत आहोत. तुम्ही मतदानावेळी जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी ठरला आहे. लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला असून ही योजना सुपरहिट झाली आहे. त्यामुळे या योजनेची रक्कम ही 2100 रुपये केली जाणार आहे. यात कोणताही वाद नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं आहे. तर महायुतीला मोठं यश मिळाल्यावर सत्ता स्थापनेच्या हालचालींना देखील आता वेग आला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी भाजप नेत्यांची इच्छा आहे. तर तिकडे एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी शिवसेनेच्या नेत्यांची इच्छा आहे. दरम्यान तिन्ही नेते याबाबत एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचं घोषित केलं जात आहे. आज यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. तुर्तास तुम्हाला काय वाटतं, कोण होईल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये विरोधी पक्ष वाहून गेला. सुधारलंच नाही, कुठं गेलं होतं. त्या चमत्कार कोणी केला? लाडक्या बहिणींनी. त्यामुळे तुम्ही आज इकडं मला भेटायला आलात, बाजूला शुभेच्छा द्यायला आलात, अभिनंदन करायला आलात. मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे, खंबीरपणे उभा आहे. आणि ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या परिवाराला, कुटुंबाला काहीतरी हातभार. लाडकी बहीण योजना झाली, 3 गॅस सिलेंडरची योजना झाली, ते झाले. एसटी मध्ये आपण 50% सवलत दिली. एक लाडकी लखपती योजना आपण केली. मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली. वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो. आणि या योजना ज्या केल्या आपण या विचारपूर्वक केल्या आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे. सर्वसामान्यांच्या सरकारचा सर्वसामान्यांना हातभार तर लागला पाहिजे. फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरिबी हटाव, गरिबी हटाव. काँग्रेस बोलून गेली, गरीब हटला नाही, गरिबी हटली नाही, गरीब हटला. गरिबी हटली का? गरीब हटून गेला. पण आता तुम्हाला मी सांगतो, 25 कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरिबीच्या वर काढले. 25 कोटी हा मोठा आकडा आहे. आणि आपल्या राज्यात पण यापुढं कोणी उपाशी पोटी झोपता कामा नये. भुकेलेलं अन्न म्हणजे रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला. आणि आता तुम्हाला 1500 आम्ही ठरल्याप्रमाणे 2100 रुपये करणार, त्याचाही निर्णय त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला
मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी मी नेहमी सांगत होतो. मला पत्रकार विचारायचे किती जागा आहे ती, मी त्यांना सांगायचो थम्पिंग मेजॉरिटी. आता थम्पिंग पेक्षा तुम्ही खूप मोठा हा विजय आहे, नेत्रदीपक विजय आहे. आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे. आता बाईट मी बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे बहिणींचे कमेंट्स बघतो. खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत आणि हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आहे. आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात, धन्यवाद द्यायला आलात, ऑप्शन करायला आलात, याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे. खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. असंच आपलं प्रेम प्रगती करायची, चौफेर प्रगती करायची. या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास आहे. आणि म्हणून तुमचं त्याच्यामध्ये जे काही योगदान आहे ते सगळ्यात जास्त योगदान आहे. आणि मला वाटतं तुम्ही आपल्या घरच्या लोकांना पण यावेळेस बरोबर आणि म्हणून मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो, खूप खूप आपले आभार मानतो. आणि हा येत आहे ते काय त्या लाडक्या बहिणी चालू आहेत त्यांचे येण्याकडे, त्यांचं सगळ्यांनी तिकडे बघा मीडियाने आमच्या तिकडे शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचा आता जोरात आला पाहिजे सगळ्यांच्या हातवरती. लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचा, लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.